तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 26 मार्चच्या भागामध्ये इकडे आता नाटक करत लगेचच आपलं घड्याळ काढत बोलत आहे तो म्हणजे राजेश की अंजली हे घड्याळ ठेव, हे घड्याळ ठेव, या घड्याळाची मला आता काहीच गरज नाहीये. त्यावरती अंजली सांगायला लागते का हो. यावरती तो सांगायला लागतो हे काय, माझं घड्याळ हे आहे. आपलं बाळ या जगात आलं ना की आपण त्याला चांगलं माणूस बनवायचं, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, पण त्याला आपण हॉस्टेलला पाठवायचं. त्याला टक्के टोणपे खाऊ दे, सहज कोणती गोष्ट त्याला मिळू द्यायची नाहीये. त्याला आता या जगामध्ये वावरण्यासाठी स्वतः धडपडायला लावायचं. असं म्हणत तो आता काहीतरी वेड्यासारखं बडबड बडबड करतोय आणि त्याच वेळेला तिकडे वल्लरी आले. वल्लरी सांगायला लागते की अगं अंजली चल, मी जरा मंदिरामध्ये चाललेली आहे, तू येतेस का. यावरती अंजली म्हणते बिलकुल नाही, मला आता ईश्वरीचे 48 तास पूर्ण झाल्यावरती पाहायचं आहे की ती काय पुरावे देते ते. यावरती मग मात्र इकडे राजेश म्हणायला लागतो काही गरज नाहीये, हे बघ तिचे हे फालतू पुरावे देण्याच्या साठी तू तुझा वेळ का वाया घालवतेस. जा मामी, तुम्ही हिला देवळात घेऊन जा आणि आल्यावरती देईलच ते की तुला पुरावे काय असतील तिच्याकडे. तर तसंही तुला माहिती आहे ना ती काही पुरावे देऊ शकणार नाही. झालं आता मात्र इकडे लगेचच अंजली वल्लरी सोबत ज्या वेळेला मंदिरात जायला निघते त्यावेळेला आता राजेश सांगायला लागतो चला 3री घंटा झाले आणि आता पडदा उठण्याची वेळ झाली. असं म्हणत तो आता रंगदेवतेला अभिवादन करतो आणि आता नाटकात एंट्री करण्यासाठी मी सज्ज झालेलो आहे असं म्हणायला लागतो. इकडे तोपर्यंत आकाश आता नम्रताकडे आलाय आणि दोघं जण एकमेकांशी बोलत असताना आकाश पटकन आता तिला बोलून जातोय आज आहे ना ईश्वरी जिजूंना एक्सपोज करणार आहे. म्हणजे काही झालं तरी सुद्धा जिजू हे ताईला फसवतायत हे आता सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी ईश्वरी आणि आता अर्णव दादा या दोघांनी काहीतरी प्रयत्न करतायत. मला खात्री आहे की हे दोघं जण घराच्या भल्यासाठी काही ना काहीतरी करणार आणि लवकरात लवकर जिजूंना एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही असं आता तो म्हणायला लागतो. हे ऐकून नम्रताला का कोणास ठाऊक पण जरासं म्हणजे तिला भीती वाटते की या सगळ्यामध्ये ईश्वरी अडकणार तर नाही ना. म्हणजे आता हा राकेश काय चीज आहे हे नम्रताला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे ह्या राकेशवरती किती आणि कसा विश्वास ठेवायचा याची तिला खात्रीच नाहीये. इकडे तोपर्यंत अर्णवने प्लॅन केलाय आणि त्यावरती आजी म्हणते अर्णव अरे आम्हाला सांगशील का नक्की काय चाललंय. अर्णव आता म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला नंतर सांगेन, तुम्ही सगळ्यांनी या रूम मध्ये लपून बसायचं आणि मी बाहेर गेल्याचं ज्या वेळेला राजेशला समजेल ना त्यावेळेला तो या रूम मध्ये चोरी करण्यासाठी येईल आणि तेच आपल्याला पाहिजे आहे. असं म्हणत त्यांनी आता घरामध्ये अंधार केलाय. या चौघांना घरामध्ये लपूनच राहायला सांगितलंय आणि तोपर्यंत वल्लरीचा फोन आलाय. वल्लरी फोन करते हॅलो आई, अहो खरं सांगायचं तर मी अंजलीला घेऊन आता मंदिरात पोहोचले. तिने फोन केला अर्णवला पण ती बोलतीये आई. म्हणजे आता वल्लरीची ही चाल असते जेणेकरून अंजलीला काही कळायला नको. आणि त्यानंतर अर्णव म्हणतो व्हेरी गुड आणि मग अर्णव सांगायला लागतो की मामी आता घेऊन गेलेली आहे ती म्हणजे अंजली दिदीला बाहेर आणि त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाहीये आपला प्लॅन वर्कआउट करायला. मी इथून बाहेर पडलो ना की त्याला वाटेल की एकटीच ईश्वरी इथे घरामध्ये आहे, मग तो हल्ला करण्यासाठी आणि पैसे घेण्यासाठी येईल. मग ईश्वरी झोपण्याचं नाटक करते. मामा आणि इकडे आता आकाश हे एका बाजूला लपलेत, आजी पण एका बाजूला लपून आहे आणि सगळेच जण वाट पाहत आहेत कधी एकदा तो आतमध्ये येईल. मग फोनवरती बोलत बोलत ज्या वेळेला अर्णव बाहेर जातो त्यावेळेला वाटच पाहत असलेला इकडे आता राजेश सांगायला लागतो चला हा आता बाहेर पडलाय, आता मला पैसे घेण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीये. असं म्हणत राजेश आता या सगळ्यामध्ये पुढचं कारस्थान सुरू करतो. सगळेजण लपून बसलेत की आत्ता राजेश येईल, आत्ता राजेश येईल, पण राजेश काही येत नाही. इकडे आता अर्णवला कळत नाहीये की राजेश बाहेर पण नाही पडलेला आहे आणि तोपर्यंत इकडे आता राजेश आतमध्ये पण नाहीये. तोपर्यंत अंजली सांगत आहे की मामी चला लवकर घरी, लवकरात लवकर तुम्ही आता घरी चला, मला आता 48 तास पूर्ण झाल्यावरती लवकरात लवकर घरी जायचंय. मामी म्हणते हो कशाला इतकी चिंता करतेस, आपण घरी तर आता जाणारच आहोत ना, आता घरी जायचंच आहे लवकरात लवकर. ती सांगते नाही मामी मला आता जास्त वेळ लावून चालणार नाहीये, तुम्ही चला बरं. मामीला घेऊन ती आत जाते आणि आता काहीच मामीला करता येत नाहीये. ईश्वरी बराच वेळ वाट पाहते, बराच वेळ झोपून राहिले, अजूनही कुणी आलेलं नाहीये. मामा तिला इशारा करते थांब थांब जास्त त्रास करून घेऊ नको, येईल येईल राजेश. सगळेजण इकडे आता वाट पाहत आहेत, बराच वेळ होतो काहीच नाहीये. राजेश गेला कुठे काहीच कळायला मार्ग नाहीये.
फायनली दार वाजतं. आता ईश्वरीला वाटतं की राजेश आलाय, पण आता राजेश तर आलेलाच नसतो. त्या ठिकाणी आलेला असतो तो म्हणजे अर्णव. आजी म्हणते, काय रे अर्णव, तुमचा काय प्लॅन होता आणि तो कुठे आहे राजेश? यावरती तो सांगायला लागतो, हो आजी तू नको काळजी करूस. यावरती आजी म्हणते, काळजी नको करूस कशी? मला वाटते ईश्वरी तू असंच काहीतरी बोलून गेलीस का, की आता की 48 तासामध्ये पुरावे देशील? तुम्हाला खरंच काही तिच्याबद्दल माहिती आहे का, राजेश बद्दल? यावरती ईश्वरी म्हणते, हो आजी आम्हाला खरंच माहिती आहे, पण खरं सांगू तर हे सगळं काय घडतंय, कुठे गेला राजेश काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यावरती अर्णव आता म्हणायला लागतो की खरंच म्हणजे तो बाहेर पण नाही पडला, इकडे पण नाही आला, मग राजेश गेला तरी कुठे? आता ही सगळी चर्चा चालू असताना नेमकी आता अंजली तिकडून आले आणि त्याच वेळेला अर्णवला एक फोन कॉल आलेला आहे. अर्णवला फोन कॉल आलाय आणि तो त्या फोन कॉलवरती बोलत आहे. त्याच वेळेला त्याला आता एक अशी सनसनाटी बातमी कळले की अर्णवच्या पायाखालची जमीन हादरले. अर्णव आता म्हणतो, काय काय बोलताय काय तुम्ही? यावरती मग आता राजेश असं म्हणत तो आता एकदम ओरडल्यावरती लगेचच ईश्वरी त्याला विचारायला लागते, काय काय झालं? यावरती तो म्हणतो, राजेशचा ऍक्सिडेंट झालाय. असं म्हटल्यावरती नेमकी अंजली ते ऐकते आणि काय झालं, जास्त लागलं तर नाही ना? कुठे आहेत चिंटू ते, मला दे बोलायला. यावरती आता हे बोलता बोलता अंजली खाली कोसळते आणि तिला आता धक्काच बसलेला आहे. अंजली खाली पडल्यावरती सगळेजण तिला आता सावरतायत. दीदी अंजली ताई उठ. यावरती ती म्हणते, आत्ताच्या आत्ता मला त्या हॉस्पिटलला घेऊन चला. सगळेजण अंजलीला त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेत आणि त्यानंतर मग आता ती इकडे आल्यावरती ती आता जोराजोरात ओरडत आहे, कुठे आहे राजेश? मला राजेशला भेटायचंय. राजेश राजेश कुठे आहेस तू? असं ती ओरडत असताना मग आता इकडे डॉक्टर आलेत आणि मॅडम तुम्ही शांत व्हा बरं, असं तिला शांत करतायत. ती सांगते, नाही मला आत्ताच्या आत्ता राजेशला भेटायचंय. कुठे आहे राजेश? यावरती राजेश ICU मध्ये असल्याचं ज्या वेळेला तिला आता कळत आहे आणि त्याच वेळेला मग आता ती सांगते की मला आत्ताच्या आत्ता राजेशला भेटायचंय. कुठे आहे? यावरती आता इकडे पोलीस हवालदार वगैरे आलेले आहेत, पोलीस केस झालेली आहे आणि त्यानंतर मग लगेचच आता इकडे ईश्वरी सांगते, कुठे आहे राजेश? तर मग नर्स सांगते ICU मध्ये आहे, त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. ती सांगते मला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. यावरती मग आता लगेचच सांगायला लागते की हे बघा तुम्ही भेटू शकत नाहीये, त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. ते आता या सगळ्यामध्ये म्हणजे खरं सांगायचं तर आता ICU मध्ये आहेत. यावरती ती म्हणते, नवरा आहे तो माझा, काहीही झालं तरी सुद्धा मला त्याला भेटायलाच पाहिजे, तुम्ही असं करू शकत नाहीयेत. यावरती नर्स सांगते, मॅडम तुम्ही जरा शांत व्हा. यावरती ती म्हणते, कशी शांत होऊ मी? यावरती अर्णव म्हणतो, ताई तू शांत हो, आपण बघूया काहीतरी. त्यावरती ती आता अधिकच चिडते आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलंय चिंटू, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. तू जर का त्यांच्यावरती आरोप करू शकला नाहीस ना, म्हणजे आरोप सिद्ध करू शकला नाहीयेस ना, पण त्यांच्यावरती ईश्वरीने आरोप केलेले 48 तासामध्ये हे करेन ते करेन, त्याचंच त्यांनी टेन्शन घेतलं आणि त्याचमुळे हे सगळं झालेलं आहे. मी तुम्हाला दोघांना कधीच माफ करणार नाहीये. असं म्हणत तिने आता चक्क अर्णवला सगळ्यांच्या समोर लांब ढकलून दिलेलं आहे आणि त्यानंतर अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तिला काही ऐकायचंच नाहीये. तोपर्यंत आजी आले आणि अंजली काय चाललंय? अगं हे हॉस्पिटल आहे. यावरती ती म्हणते, मग याला कळायला नको का? यांच्यामुळेच हा सगळा प्रकार घडलेला आहे. मला खरं तर या सगळ्यामध्ये यांचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. असं म्हणत ती आता त्या दोघांना झटकते. दोघांना झटकून आता एका बाजूला येते आणि ती आता राजेश राजेश करत त्या ICUच्या दिशेने पाहत बसते. तोपर्यंत आपल्याला एक गोष्ट मात्र कळती आहे की आता जरी राजेश ICU मध्ये आहे तरी राजेशचं तोंड मात्र आपल्याला काही दाखवलं जात नाहीये. म्हणजे आता तो खरंच राजेश आहे हे मात्र काही कळायला मार्ग नाहीये. तोपर्यंत अंजली खूपच चिडलेली आहे आणि चिडलेली अंजली पुन्हा एकदा अर्णवची कॉलर धरते आणि तुझ्यामुळे जर का त्यांना काही कमी जास्त झालं ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे, मी तुला अजिबात सोडणार नाहीये. खबरदार खबरदार, जर आता माझ्या नवऱ्याच्या बाबतीत आता पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर. असं म्हणत तिने कॉलर पकडले आणि इतक्या रागारागामध्ये त्याला ढकलतीये की अर्णवला कळतच नाहीये की ताईला कसं समजवावं, तिला कसं पटवावं की हा आता फ्रॉड माणूस आहे, तो तुला फसवतोय, तुझ्याशी फसवणूक करतोय. पण आता ती काही ऐकायला तयार नाहीये. हे बघ आत्ताच्या आत्ता त्यांना इथून शिफ्ट कर, या हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवू नकोस. ज्या हॉस्पिटलमध्ये ईश्वरीला ठेवलं होतं ना
ज्या वेळेला तिच्यावरती हल्ला झाला होता त्याच हॉस्पिटलमध्ये आत्ताच्या आत्ता यांना शिफ्ट कर असं म्हणत ती आता बोलायला लागते. त्यानंतर मग आता अर्णव विचार करतोय ताईला कसं समजवू, काय करू की हा राजेश तुझ्यासोबत नाटक करतोय. आत्ता जे काही तो करतोय ना यामध्ये सुद्धा आता त्याचं नाटकच आहे, पण आता ताईला कळत नाहीये. बरं, हे सगळं चालू असताना अंजली खूपच चिडलेली असल्यामुळे तिची आता तब्येत जरा जास्त बिघडते आणि अंजली खूपच हायपर होते. हायपर झाल्यामुळे तिला आता त्रास होतो. सगळेजण तिला आता सांगतायत अंजली ताई शांत व्हा, अंजली ताई शांत व्हा. पण मूर्ख अंजलीला या सगळ्यामध्ये आता शांत होण्याची तिला हेच नाहीये. तोपर्यंत अर्णवला स्वतःलाच खूप वाईट वाटते आणि ईश्वरी त्याला समजवते, सर नका स्वतःला त्रास करून घेऊ, हे बघा सगळं ठीक होईल. यावरती अर्णव म्हणतो मला कळतच नाहीये हा ॲक्सिडेंट कसा झाला. म्हणजे तो तर आता घरामध्येच होता ना, आता मी घराच्या बाहेर होतो आणि त्यानंतर तुम्ही सगळे आत होतात, मग हे सगळं कसं घडलं मला काही कळायलाच मार्ग नाहीये. आता इकडे त्याला खरंच म्हणजे कळतच नाहीये की हा गेला कधी बाहेर, कुठून बाहेर गेला, याचा अपघात कसा झाला. यावरती ईश्वरी सांगायला लागते कदाचित दादाने पैशाची धमकी दिल्यामुळे त्याने हे सगळं नाटक केलं असेल का असं म्हणत असताना इकडे आता ईश्वरी सांगते ताई काय बोलल्या तुम्ही ऐकलत ना, म्हणजे आता त्यांना लवकरात लवकर इथून शिफ्ट करायला पाहिजे, तर आता आपण त्यांना शिफ्ट करायला या ना. यावरती अर्णव आता त्यांना शिफ्ट करण्यासाठी बोलण्यासाठी डॉक्टरांकडे आलाय. डॉक्टर सांगतात हे बघा त्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे, काही हे झालं तरी सुद्धा आपण त्यांना जर का इथून हलवलं आणि त्या हलवण्याच्या प्रोसेसमध्ये जर का त्यांना काही झालं तर मात्र आपण आता काही करू शकणार नाहीये. त्यामुळे आम्हाला असं वाटते की त्यांना इथून हलवणं हे जरा जास्तच रिस्की असणार आहे आणि त्यामुळे त्यांना तुम्ही इथून हलवण्यापेक्षा इथेच उपचार जर का केले तर बरं होईल. आता अर्णव ईश्वरीकडे कोणताही पर्याय उरलेला नाहीये. काय करायचं कसं करायचं त्यांना काही कळायलाच मार्ग नाहीये आणि त्यामुळे ते बाहेर आलेत. आणि त्यानंतर आता इकडे त्या दोघांनाही विचार पडलाय की नक्की काय घडलं असेल, याच्यासोबत ॲक्सिडेंट कसा झाला असेल हा विचार करत असताना इकडे आता ईश्वरी म्हणते नाही नाही हे सगळं त्याचं काहीतरी नाटकच असणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा ते फक्त नाटकच करतायत अंजलीताईंना बोलवण्यासाठी असं म्हणत हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये लवकरात लवकर अंजलीताईंचे डोळे उघडायचं ठरवलं, पण एक करताना एक झाले. आता अर्णवला स्वतःलाच खूप वाईट वाटतं. ईश्वरी सांगायला लागते काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, आपण आता त्याचं खरं रूप अंजलीताईंसमोर आणल्याशिवाय गप्प बसायचं नाहीये. बरं, हे सगळं चालू असताना आता सगळेजण अंजलीला समजवतायत, पण अंजली कोणाचंच काही ऐकायला मागतच नाहीये आणि तिने आता पोलिसांना बोलवलेलं आहे आणि पोलीस आल्यावरती ती आता अधिकच चिडले. इकडे तोपर्यंत पुन्हा एकदा तिला समजवण्यासाठी अर्णव ईश्वरी आल्यावरती ती आता अशी काही चिडले आणि सांगते खबरदार हे सगळं तुझ्यामुळेच झाले. तू 48 तास आता करत बसली होतीस ना, तेच त्यांच्यावरती आता भोवलेलं आहे असं म्हटल्यावरती मामा आता सांगतोय की जरा शांत हो तू. यावरती ती म्हणते तू मला शांत करायला सांग. तितक्यात पोलीस आलेत आणि काय झालंय कसं झालंय हे सांगण्यासाठी 2 माणसांना घेऊन आलेत. ती 2 माणसं सांगतात खरं तर आम्हीच त्यांना इकडे आणलेलं आहे. त्यावरती अंजली त्यांचे आभार मानते, पण हा अपघात कसा झाला ते आता तुम्ही मला सांगाल का. यावरती ते आता घडलेली घटना सांगायला लागतात. आता घडलेली घटना की नाटक ते सांगतात की आम्ही चहा पित होतो त्यावेळेला हा माणूस चहा पिऊन निघाला, कसला तरी विचार करत होता. समोरून एक ट्रक आला आणि ट्रक आणून त्याला आता त्या उडवून निघून गेला. मग आम्हीच त्याला इकडे आता आणलेलं होतं असं म्हटल्यावरती अंजलीच्या डोळ्यासमोर आता सगळं दृश्य उभं राहतं आणि ती आता चांगलीच पॅनिक होते. ती त्या माणसांचे आभार मानते आणि त्यानंतर मग ती पोलिसांना स्टेटमेंट देते की मी तुम्हाला स्टेटमेंट देत आहे, हे सगळं माझी वहिनी ईश्वरी हिच्यामुळे झालंय. हिनेच आता माझ्या नवऱ्याला इतकं टॉर्चर केलं की त्याचं लक्ष नव्हतं आणि त्याचा अपघात झाला. हे सगळं ईश्वरीमुळे झालेलं आहे असं आता ईश्वरीच्या बद्दल तिने साक्ष दिल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. अंजली असं काही करू शकेल यावरती कुणाचाच विश्वास नाहीये, पण आता अंजलीने ईश्वरीच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे.